नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे श्री शिवाजी विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय औंध पुणे या विद्यालयातर्फे इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी मी श्री शिंदे आर.बी. या विद्यालयातील विज्ञान शिक्षक सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी या वर्षभरामध्ये तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विषय शिकवणार आहे. तेव्हा या विषयाची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया. तुम्ही सर्वांनी पाठ्यपुस्तकं खरेदी केलेली असतीलच आणि त्या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्हाला विज्ञानाची 2 पुस्तकं मिळालेली असतील. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 अशी 2 स्वतंत्र पाठ्यपुस्तकं तुम्हाला आहेत. या दोनही पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येकी 10 प्रकरणं तुम्हाला दिलेली आहेत आणि प्रत्येक एक पाठ्यपुस्तक एक भाग हा 40 गुणांसाठी आहे. म्हणजे भाग 1 40 गुण आणि भाग 2 40 गुण, टोटल 80 मार्क्स होतील. त्याचबरोबर अंतर्गत गुण तुम्हाला 20 असतील, जे भाग 1साठी 10 असतील आणि भाग 2साठी 10 असतील. गुण विभागणीचा भाग आपण नंतर पाहूया. पहिल्यांदा आपण आपल्या पाठ्यपुस्तकाची तोंडओळख करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पाठ्यपुस्तक उघडून पाहिलेलं असेल तर त्या पाठ्यपुस्तकाची काही वैशिष्ट्ये तुमच्या लक्षात येतील. अगदी पाठ्यपुस्तक उघडल्याबरोबर पहिलं प्रकरण काढलं की तुम्हाला प्रकरणाचं नाव दिसेल. त्या प्रकरणाच्या नावाच्या खाली एक बॉक्स असेल आणि त्या बॉक्समध्ये काही ठराविक घटकांची नावं दिलेली असतील. ते काय दर्शवतं आहे तर तुम्हाला या पाठामध्ये काय काय शिकायचं आहे या गोष्टी दर्शवतं. मग ते एकदा समजलं की तुम्हाला त्या पाठाच्या अनुषंगाने यापूर्वी काय माहिती आहे हे कळण्यासाठी एक बॉक्स दिलेला असतो, तो म्हणजे थोडे आठवा. तुम्हाला त्या प्रकरणाच्या संदर्भात मागचं काही आठवतं आहे का, पूर्वज्ञान तुम्हाला काही आहे का, आणि ते कोणतं असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला देता आली तर तुम्ही त्या पाठाला पूरक असणारं ज्ञान अगोदर मिळवलेलं आहे असं सिद्ध होतं. त्यानंतर आणखी तुम्हाला त्या पाठाच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा त्यातला आशय शिकण्यासाठी करून पाहूया नावाचं सदर दिलेलं असतं. त्याच्यामध्ये काय असतं तर वेगवेगळ्या कृती दिलेल्या असतात आणि त्या कृती तुम्हाला केल्यानंतर त्या पाठातील मुख्य जो घटक आहे त्याची माहिती होते. त्याच्याखाली एक सदर दिलेलं असतं, सांगा पाहू, आणि मग तुम्हाला आता त्यातनं काय शिकायला मिळालं आहे ते त्यातनं कळतं. त्याच्यानंतर तुम्हाला त्या पाठाच्या अनुषंगाने माहीत आहे का तुम्हाला, म्हणजे आणखी काही जास्तीची माहिती आहे का या संदर्भात तुम्हाला एक सदर दिलेलं असतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला त्यावर आधारित आणखी काही गोष्टी कळण्यासाठी जरा डोके चालवा, म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता वापरून हे आत्ताचं तुमचं ज्ञान वापरून त्याचा काही उपयोग करता येतो का ते पाहण्यासाठी जरा डोके चालवा हे सदर दिलेलं असतं. त्याच्यानंतर मग माहिती मिळवा नावाचं एक सदर असतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला अधिकची माहिती मिळवायची असते त्या घटकाशी रिलेटेड. त्याच्यानंतर एखादा घटक असा असतो की तुम्हाला उघड्या डोळ्याने पाहता न येणारा असतो आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला ते कुठंतरी दृश्य स्वरूपात पाहता यावं म्हणून संगणकाची जोड दिलेली असते. म्हणजे जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची, ज्याला ICT म्हणतो आपण, त्या ICTच्या साहाय्याने मग वेगवेगळ्या स्लाईड्स असतील, व्हिडिओज असतील किंवा यूट्यूबवर असणारे काही व्हिडिओज असतील, त्याच्या साहाय्याने तुम्हाला तो घटक कळण्यासाठी त्या तंत्रज्ञानाची जोड घ्यावी लागते आणि
तुम्हाला या विषयाशी, त्या घटकाशी आणखी काही माहिती मिळवायची जर असेल तर त्यासाठी काही वेबसाईट्स दिलेल्या असतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अनेक ठिकाणी अशा वेबसाईट्स दिलेल्या आहेत. त्या साईटवर तुम्ही गेलात तर त्या पाठाचं डिटेल्ड जे वर्णन आहे ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्याच्यानंतर मध्ये काही चौकटी दिलेल्या आहेत. त्या चौकटीमध्ये आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांचा उल्लेख झालेला आहे, ज्यांच्या कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत, त्या शास्त्रज्ञाचा परिचय करून दिलेला असतो. आणि पाठाच्या शेवटी जेव्हा स्वाध्याय असतो, तो स्वाध्याय संपताना कलर फॉन्टमध्ये तुम्हाला पाठानंतर त्या पाठावर आधारित असणारे काही उपक्रम दिलेले असतात. हे उपक्रम किंवा यासारखे इतर काही उपक्रम तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनासाठी भाग 1 मध्ये 2 गुणांसाठी असतात आणि भाग 2 मध्ये 2 गुणांसाठी, अशी टोटल 4 गुणांसाठी असतात. दोन्हीही भागाच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारची मांडणी दिसेल. आणि मग हे करत असताना तो आशय आपल्याला कसा नकळत आत्मसात होतो हे सुद्धा लक्षात येत नाही, एवढ्या त्या साध्या सोप्या पद्धतीने मांडलेला असतो. त्याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजेच या विज्ञानाच्या पुस्तकावर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो. आपला पेपर 40 गुणांचा असतो हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. या 40 गुणांच्या पेपरमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असतो, त्यातला आकडा बहुपर्यायी प्रश्न असतात. 5 प्रश्न विचारतात, 1 गुणांचे, त्याला 5 गुण असतात, याला ऑप्शन नसतं. त्यातला दुसरा बी असतो, वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, प्रत्येकी 1 गुणाचे, पण याच्यामध्ये 5 वेगवेगळे प्रश्न 5 गुणांना विचारतात. उदाहरणार्थ वेगळा घटक ओळखा, त्याचा एक असतो, सहसंबंध त्याचा एक असतो, जोड्या लावा जर असेल तर मग मात्र 2 विधानं देतात, त्याची 2 एका कॉलममध्ये 2 घटक देतात. सत्य असत्य त्या प्रकारचा असतो, एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर लिहा अशा प्रकारचा असतो, किंवा नाव लिहा या प्रकारचा पण प्रश्न त्याच्यामध्ये असतो. हे सगळे 1-1 गुणांचे 5 प्रश्न विचारतात, 5 गुण असतात. त्यानंतर प्रश्न 2 शास्त्रीय कारणे द्या. तुम्हाला 3 शास्त्रीय कारणे देतात, पैकी 2 लिहायचे असतात, प्रत्येकाला 2 गुण असतात, त्याच्यामुळे कंपल्सरी 4 आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स असतात. त्यातला जो ब असतो तो सूचनेनुसार उत्तरे लिहा असा असतो. याच्यामध्ये सुद्धा 2 गुणांचे प्रश्न असतात, पण इथे असणारे प्रश्न हे टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारतात, 3 सोडवायचे असतात. हे 3ही प्रश्न किंवा 5ही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग त्याच्यामध्ये फरक लिहा, व्याख्या, नियम, सूत्र किंवा एखादा सिद्धांत, गुणधर्म, वैशिष्ट्य, फायदे तोटे या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेले असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, कोणतेही 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 3 गुणांना असतो. असे 5 प्रश्न सोडवायचे म्हणून 15 गुण, मात्र 8 प्रश्न देतात म्हणून 24 गुण. याच्यामध्ये हा थोडासा दीर्घोत्तरी किंवा मध्यम प्रकारचा प्रश्न असतो. यामध्ये सुद्धा प्रश्न 2ब मध्ये जे प्रश्न असतात तशा प्रकारचे प्रश्न, पण ज्याचं उत्तर थोडंसं मोठं आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये पॅरेग्राफ टाईपचा एक प्रश्न पण असतो, चार्ट टाईपचा पण प्रश्न असतो, आकृती काढा असतो, आकृती दुरुस्त करा असा प्रश्न असतो, रासायनिक समीकरण संतुलित करून करण्याची पद्धत जी आहे, पायऱ्या ज्या आहेत त्या टाईपचा प्रश्न असतो, उदाहरण सोडवायला दिलेलं असतं तसा एक प्रश्न असतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न असतो, कोणताही एक उपप्रश्न सोडवा, त्याला 5 गुण असतात. त्याच्यामध्ये 2 प्रश्न देतात. एक प्रश्न मोठा असतो जो शक्यतो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा असतो, आणि दुसरा प्रश्न हाही पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचाच असतो, पण त्याच्यामध्ये एखादा पॅरेग्राफ देऊन त्याच्यावर 5 प्रश्न देतात, किंवा एखादी कृती करायला सांगतात, किंवा एखादा चार्ट ज्याला संकल्पना चित्र म्हणतात ते तयार करायला सांगतात. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी संकल्पना चित्र दिलेलं आहे,
म्हणजे तुम्ही पाठामध्ये काय काय शिकलाय त्याचा कसा संबंध आहे ते दाखवणारं चित्र म्हणजे त्याला संकल्पना चित्र म्हणतात. अशा प्रकारचं चित्र तयार करायला तुम्हाला एखादा पॅरेग्राफ देऊन त्याच्यावरून संकल्पना चित्र तयार करायला सांगतात. कृतीवर आधारित काही प्रश्न असतात आणि या सगळ्या याचा जर तुम्ही बारकाईने विचार केला तर प्रश्न 1 हा वस्तुनिष्ठ आहे, ऑब्जेक्टिव्ह म्हणतो त्याला आपण. आणि प्रश्न 2मध्ये तुम्हाला सगळं पाठांतर करण्याशिवाय ज्याचं उत्तर हे शास्त्रीय भाषेमध्ये जसंच्या तसं आल्याशिवाय गुण मिळत नाहीत. तर असे हे 2 प्रश्न जे आहेत 20 गुणांचे प्रश्न जे आहेत याला तुमचं पाठ्यपुस्तकाचं वाचन आणि पाठांतर या 2 गोष्टींची अतिशय गरज असते. हळूहळू जसा जसा अभ्यासक्रम सुरू होईल तसं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि मग तुम्हाला हा विषय अतिशय सोपा वाटायला लागेल. धन्यवाद.